कोल्हापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकामार्फत आज वाय.पी. पवार चौक, यादवनगर आणि गोखले कॉलेज या परिसरात कारवाई करण्यात आली. या कारवाईत 2 हातगाड्या, 8 केबिन, 11 स्टँडबोर्ड, 7 लोखंडी पार्किंग जाळी, 6 लोखंडी टेबल, 2 लोखंडी कॉट जप्त करण्यात आलेत. CPR चौक ते दसरा चौक, बिनखांबी गणेश मंदिर परिसर, जुना बुधवार तालीम मेन रोड या मुख्य रस्त्यावरील 18 डिजिटल बोर्ड, 163 लहान जाहिरात फलक जप्त करण्यात आलेत. प्रशासक के. मंजुलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, शिल्पा दरेकर, सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाणे आणि शहर अभियंता रमेश मस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण अधीक्षक विलास साळुखे, सहाय्यक अधीक्षक प्रफुल्ल कांबळे, कनिष्ठ लिपिक सजन नागलोत, रवींद्र कांबळे, मुकादम शरद कांबळे, प्रशांत कुर्डेकर यांच्यासह अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला.